गटारीतल्या गॅसवर स्वयंपाक करा म्हणून प्रधानमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं, खूप लोकांच्या मनाला लागलं. माझा एक तो अंधभक्तच आहे. सरकारचा समर्थक सुद्धा आहे. परंतु देवधर्म, उपास-तापास याच्याकडं त्याचा फार कल असतो. आणि मी प्रत्येकाची श्रद्धा जपणारा माणूस आहे. ज्याला ज्याच्यावर प्रेम असतं, श्रद्धा असते, निष्ठा असते, त्याने ते करावं. आपण त्याच्यामध्ये अडकटी आणण्याचा काही संबंध नाही. परंतु लहानपणापासूनचा माझा मित्र आहे आणि आमचे वैचारिक वाद जरी होत असले, तरी आम्ही एक घट्ट मित्र आहोत. हे सर्वप्रथम सांगतो. मित्राचा माझा काल रात्री कॉल झाला. तो थोडा तणाव स्थितीमध्ये होता. त्याला खूप राग येत होता आणि अक्षरशः मला वाईट वाटतंय, मी आता बोलतोय तरी. तो रडकुंडीला आला होता. म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. साहजिक आहे कौटुंबिक, प्रापंचिक, अ, जगण्याच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून कसं तरी वेळ काढून तो स्वतःचे छंद जोपासतो, कुटुंबाला सांभाळतो, अ, आपल्या संसाराचा गाडा त्या ठिकाणी ओढतो आणि त्याला असं एक वेगळं मोठं काहीतरी करायचंय. मला फोन केला, म्हणला, "अरे असा-असा प्रॉब्लेम आहे. मला एक 4-5 दिवसासाठी सिलेंडर देशील का?" मी म्हणलं, "अरे 4-5 दिवस तू माझ्याकडेच ये ना जेवायला, काय अडचण आहे तेव्हा?" म्हणला, "अरे नाही, ॲडजस्ट होईल सिलेंडर नंतर." मी म्हणलं, "हरकत नाही अरे." माझ्याकडे तर म्हटलं मी आत्ताच 8 दिवसापूर्वी बुकिंग केलं होतं आणि बुकिंग केल्यानंतर मलाच सिलेंडर उशिरा आलाय. आला, पण उशिरा आलाय. पण ज्या दिवशी सिलेंडर बॅन होणार होतं, म्हणजे हा जो काही सिलेंडरचा गदारोळ सुरू होता, त्याच्या एक 2 दिवस अगोदर मी बुकिंग केलेली होती. म्हणजे 12-13 दिवस तर सहज गेले. मग मी हे सगळं त्याच्याशी डिस्कस करत होतो. त्याला म्हटलं, "काही घाबरू नको आणि लांब पण नाहीये. ठीक आहे, आपण आपल्या कामाच्या निमित्ताने पुढे-मागे होतं, भेट मागे-पुढे होते. तरी सुद्धा आपण म्हटलं मी काळजी घेईल आणि तुला सिलेंडरचा त्रास होणार नाही. तुमचंच सरकार आहे. एखादा कोणतरी नेता हे कर आणि त्याला सांग मला सिलेंडर पाहिजे म्हणून तुला ते उपलब्ध करून देईल. आणि तू तसं कित्येक वर्ष झालं म्हटलं त्यांचं काम करतोय, पाणी भरतोय, तर तुला ते मिळालं पाहिजे. सामान्य लोकांना सिलेंडर मिळणार नाही रे, पण तुला मिळेल. कारण तू शुद्ध अंधभक्त आहे. शुद्ध यासाठी की तो एक धार्मिक माणूस आहे म्हणून. आणि त्याला मी धार्मिक आहे असं म्हणल्यानंतर तो थेट प्रधानमंत्र्यांवर घसरला. तो म्हणला, "मला इतका राग आला, मी ज्या नेत्याला सर्वोच्च मानतो, ज्या नेत्यामुळं आमच्या पक्षाला, मग तो ज्या आयडिओलॉजीचा सत्ताधारी मी सुरुवातीलाच म्हटलं, सोन्याचे चांगले दिवस आले, कार्यकर्त्यांचं हित झालेलं नाही. आयाराम-गयारामचं पक्षानं हित साध्य केलं." मी म्हणलं, "असू दे, शेवटी कुठल्यातरी माणसाला मिळतंय ते. तुला सुद्धा कधी ना कधी ते मिळेल." तो म्हणला, "मला त्याचं काही देणं-घेणंच नाहीये. पण म्हणला मी एक धार्मिक माणूस आहे आणि ही गोष्ट खरी आहे. म्हणजे सोवळ्यात राहणं, शुद्ध पाणी, भले ते पाणी तिकडच्या टाकीमध्ये 8 दिवसापूर्वीच असू द्या. याच्या घरी जर पाणी आलं तर ते स्वच्छ. स्वच्छ पाण्याने स्वयंपाक करणे, सकाळी उठल्यानंतर बायको लेकरांसहित सगळ्यांनी अगोदर अंघोळ करणे, मग स्वयंपाक, नाश्ता वगैरे, वगैरे ज्या काही आपल्या, परंतु सगळं सोहळ्यात." मी म्हणलं, "मग रे?" तो म्हणला, "मोदी साहेब म्हणले, थेट त्यांनी बोलले, की गटारीतल्या गॅसद्वारे तुम्ही गॅसची निर्मिती करा आणि त्याच्यावरून स्वयंपाक बनवा." मला खूप राग आला रे म्हणला त्या वाक्याचा. म्हणलं, "वाक्याचा आला का नेत्यांचा आला?" तो म्हणला, "दोन्हीही." चेष्टा केली राव म्हणलं आमची. आम्ही ज्या भावनेनी म्हणजे यांच्यावर प्रेम करतो,
माझ्या देवगुरूंना, आमच्या घरातल्या देवांना, आई वडिलांना, मुलांना मी गटारीतल्या गॅसवर म्हणलं स्वयंपाक करू आणि त्यांना तसा नैवेद्य दाखवू, आणि तो अक्षरशः रडला तिथं. मला सुद्धा खूप वाईट वाटलं, पण त्याला माझी भूमिका किंवा माझा स्वभाव माहिती आहे. मी साहजिक आहे त्याला म्हणजे वेगळ्या अंगाने घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मला त्याचं मन दुखवायचं नव्हतं. मी म्हणलं, थांब जरा, वहिनीला दे फोन. वहिनी शेजारीच होत्या, त्यांच्याशीही बोललो. वहिनी म्हणलं, ह्याला आवरा, याच्या डोक्यावर झालाय परिणाम. म्हणलं, आता मी घेऊ तरी हा विषय कसा? त्याला समजून तर सांगायचंय आणि त्याच्या मनातून पण ही गोष्ट काढायची की तू तुझ्या नेत्यावर रागवू नको. नेत्याचं भूमिकाच तशी आहे. आता हे ज्या भट्टीत, ज्या विचारांमध्ये ही लोक तयार झाली, म्हणलं स्पीकर ऑन करा. तुम्हाला गोमूत्र चालतंय म्हटलं, गाईचं शेण चालतंय, गाईला माता म्हणता. मग त्याच आयडियोलॉजीच्या माणसानं गटारीतला गॅस थोडंच गटारीत उतरून तिथं गॅस बनवायचा आहे, गॅसवरून गॅस बनवायचा आहे, तो ऐकायलाच तयार नाही. वहिनी म्हणलं, या आपण जेवणाचा बेत करू, मी त्याला समजून सांगतो. स्वाभिमानी आहेत ते, आले नाहीत आणि तसंही 2-4 दिवस त्यांच्या गॅस चालू शकतो. पण लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळं अचानक अडचण यायला नको म्हणून त्यांनी फोन केला. मी म्हणलं, अरे तुझे सौम्या, गोम्या, प्रसन्न, प्रद्युम्न, काय प्रथमेश, असली एकदम गोंडस मित्र आहेत. म्हणलं, त्यांच्याकडून कोणाकडून मदत होईलच की. तो म्हणला, तू करणार आहे का सांग. मी म्हणलं, अरे मी तर आता माझा जन्मच तेवढ्यासाठी झाला, मी करणार की मदत म्हणलं तुला. आणि माझा म्हणजे नुकताच सिलेंडर आला होता, मला त्याचं द्यायच्या क्षणात मी सहज त्या गॅस एजन्सीला फोन केला, असं असं म्हणलं बोलतोय, माझं पद वगैरे सांगितलं. आणि आता कसं ऍडव्होकेट बोलतोय म्हणल्यानंतर अजून थोडा रिस्पेक्ट आता देत असतील नसतील माहित नाही मला, परंतु त्यांना माहितीये की हा माणूस येऊन इथं काहीतरी गोंधळ घालेल. त्या अगोदरच त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पाठवा, आम्ही व्यवस्था करू म्हणे. मी म्हणलं, तो फार म्हणजे साधा आहे पण मोठा माणूस आहे, त्याला म्हणजे लगेच द्या. त्यांनी त्याला 2 दिवसाची वेळ सांगितली आणि त्याला ते देण्याचं कबूल वगैरे केलं. त्या दोघांचं जुळलं. परत तो विषयावर आला. मी म्हणलं, आपल्या देशातली लोक ही व्यक्तिसापेक्ष आहेत. आपण विचारांवर कमी आणि व्यक्तींवर जास्त प्रेम करतो. विचारांवर प्रेम करत असताना व्यक्तिसापेक्ष साहजिक आहे, परंतु ज्यावेळेस फक्त व्यक्तीवर प्रेम करतो त्यावेळेस व्यक्ती चांगली वाईट, इकडची तिकडची कशी जरी असली तरी आपण त्यांना सर्वोच्च मानतो. पण तीच व्यक्ती जर चुकीचं वागत असेल तर तुझ्यासारखी परिस्थिती होती. म्हणलं, वाईट तुमच्यासारख्या सगळ्या अंधभक्तांना वाटलंय. म्हणजे मी अंधभक्त शब्द यासाठी वापरला, मला तो बोलायला भारी वाटतो आणि त्यांना त्यांची जागा मला दाखवून द्यायची असते. आणि हा तर जवळचा मित्र आहे, त्याच्यामुळं याला मला तर दुखवायचं पण नव्हतं, पण याच्यातून मला त्याच्या मनातला राग पण काढून घ्यायचा होता. मग मी त्याला सहज बोललो की तू फक्त, तुला एका वाक्याचा राग आला, हजारो गोरगरीब लोक आहेत, सर्वसामान्य आहेत, त्या लोकांना जर सिलेंडरच नाही मिळाला, एक तर तुम्ही घरातली शेगडी काढून टाकली, घरातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी दूर, म्हणजे स्टोव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय का नाही, सरकारनं आता रॉकेल द्यायचा निर्णय घेतला. अरे स्टोव्हच नाही ना दादा, रॉकेलची उदबत्ती कुठं पेटवायची आता. म्हणलं, ज्या जुन्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बाद केल्या, लोकांकडे सरसगट गॅस आला, लोक चुलीवरचं जेवण द्यायला लागले हॉटेलमध्ये.
आता मी बऱ्याच ठिकाणी चुलीवरचं पण ऐकलं म्हटलं. ज्यांच्याकडे सिलेंडर, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, छोटे-मोठे व्यवसाय करणारे झोपले ना म्हणलं सगळे. तुझ्यापेक्षा राग, दुःख त्यांच्याकडे आहे. तुझ्याकडे काहीच नाहीये. तू फक्त तुझ्या कुटुंबाचा विचार करतोय. कुठल्या भक्तानी कधी इतरांचा, आपल्या गावचा, शहराचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विचार केलाय का रे? नाही, देशाचा विचार ते करणार आहेत म्हटलं. अरे तेच गटारात जा म्हणतायत असं सांगितल्यावर बाकी काय घेऊन बसलाय? आणि मग तो एकंदरीत राजकारणावर ज्या पद्धतीनं बोलत होता, म्हणजे वाईट बोलत होता, मला पण पटलं नाही. मी म्हणलं हा आयडिओलॉजीचा फरक आहे. इथं सरकार दुसरं जरी असतं तरी हेच केलं असतं आणि हे जरी असतं तर हेच केलं असतं. फक्त स्टेटमेंट योग्य पद्धतीनं दिलं असतं. स्टेटमेंट काय लोक आता विसरून जातील. परत त्याच व्यक्तीला देव म्हणायला लागतील. अहो, ज्यांनी गद्दारी केली किंवा बंडखोरी केली, ज्यांनी सरकार पाडलं त्याला त्यावेळेस सगळे गद्दार गद्दार म्हणायचे किंवा नावं ठेवायचे. आज तीच सगळी लोक ह्याच सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना नायक वाटायला लागली. लोकांना काही देणं घेणं नाही. हे मी ज्यावेळेस त्याला सांगितलं त्यावेळेस त्याला पटलं. पण म्हणलं आता इथून पुढे कुठल्याही नेत्याचं काम करायचं नाही, नेत्यांवर विश्वास ठेवायचा नाही. मी माझी बाली म्हणजे बाल्यान बाली आणि 10x10 ची खोली एवढंच बघायचं असं म्हणलं. मी म्हणलं हे काही अडचण नाही. तुझ्यासारख्या कुणालाच काही मिळालं नाही म्हणून तू असं बोलतो. पण ज्यांना मिळालंय ते बोलणार नाहीत म्हणलं, चकार शब्द काढणार नाहीत, निषेध व्यक्त करणार नाहीत. त्याचं कारण असं आहे, आपलं भरलं की दुसऱ्याचा विचार करायचा नसतो. आपण उपाशी असलं की दुसऱ्याची तळमळ दाखवायची असते. खोटी-खोटी. याला राजकारण म्हणतात. सध्या देशात ते घडतंय. तो म्हणला, "तू जे नेहमी सांगतो तेच खरंय." म्हणलं, "पण मी फक्त बोलतोय. मी सरकार नाही किंवा सत्तेमध्ये नाही. कुठं जरी असतो तरी हेच बोललो असतो. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललो असतो एवढंच." म्हणजे हे जवळच्या मित्रांच्या, अंधभक्तांच्या अशा परिस्थिती आहे. बाकीचे तर वेड्यासारखं फिरत असतील अंधभक्त आणि जे धार्मिक वादावर सध्या जगतायत. आज रांगेमध्ये सगळ्या जाती धर्माची लोक तिथं असताना हा सिलेंडरला चिटकूनच आहे फक्त, ही अवस्था आहे. बाकी सगळ्यांना मिळतील. सरकार एवढं लोकांना त्रास देणार नाही. परंतु गटारीच्या गॅसवर जे खाऊ घालण्याची भाषा होती, ती अत्यंत वेदनादायी होती. हे आता मी सांगू का तो मित्र आहे त्याच्याकडून तुम्हाला ऐकायचंय? बघा तुम्हीच ठरवा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय शिवराय.